आता जरा रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही कसे आहात? मीही छान आहे, फक्त थोडीशी थकलेली आहे। आणि दुसरं म्हणजे शिवमचे पप्पा म्हणजे माझे कारभारी गेलेले आहेत लोणावळ्याला। ते लोणावळ्याला गेले तर आम्ही संध्याकाळी जेवायला दोघंच आहोत। तर यांनी खाल्लेलं आहे खरबूज खा, कुठं कलिंगड खा, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांनी फ्रूट खाल्लेले आहेत। पण आता जेवायला थोडंसं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी करत आहे पोहे। पोहे म्हणजे आपले कांदा पोहे, थोडीशी मिरची आणि कांदा परतायला घातलेला आहे याच्यामध्ये। आता कापूयात थोडेसे टोमॅटो, कोथिंबीर आणायला शिवमला सांगते मी, शिवम जा रे कोथिंबीर घेऊन ये बाळा, जा कोथिंबीर घेऊन ये। तर अजून तो काही तयार नाही आहे कोथिंबीर आणायला। मग तोपर्यंत आपण टोमॅटो वगैरे कापून घेऊयात। ह्याच्यात घातलेलं आहे थोडेसे शेंगदाणे, थोडीशी हळद, ह्यात घातलेलं आहे जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर नाही आहे, पिळायचं भरपूर सारं लिंबू। आता दोघंच आहोत आणि पोहे अगदी थोडेसे आहेत, त्यामुळे थोडंसंच लिंबू पिळलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे मला पोह्यांची माझी विशिष्ट आठवण आहे। आम्ही बोपडीला राहायचो ना, त्या आंटी पोहे करायच्या, साऊथवाल्या आंटी होत्या। त्याच्यात थोडीशी साखर घालायची आणि थोडंसं लिंबू घालायचा आणि खूप सारे टोमॅटो घालायचे। इतके त्यांच्या हातचे पोहे मला आवडतात ना, कायम ज्या ज्या वेळेला मी पोहे करेन ना त्यावेळी मला त्यांची आठवण येते। अन्नाची बायको म्हणायचो आम्ही त्यांना, पण त्या पोहे खूप छान करायचे, त्यांच्या हातात वेगळीच चव होती। तर भेटू पोहे झाल्यावर। तर आपले पोहे झालेले आहेत तयार, त्याच्यात खूप सारे टोमॅटो घातलेले आहे मी। आणि आता टोमॅटो झालेला आहे तयार, पोहे झालेले आहे तयार। आणि शिवम गेलाय कोथिंबीर आणायला। नेहमी सगळे करतात असे पोहे गेलेले आहेत, फक्त थोडीशी साखर घातली मी चवीपुरती आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि लिंबू पिळलेलं आहे ते काढून। आणि शिवम आल्याच्या नंतर मस्त ह्याला कोथिंबीर वगैरे टाकून आपण ह्याला गार्निशिंग करू आणि आपण खाऊयात हे पोहे। तुम्ही पण या खायला पटापटा। आता येणं तर शक्य नाही आहे, पण या म्हणणं तर माझं काम आहे। आता पोहे खायसाठी तयार आहेत, पण पोहेला गेलेला, मिरची आणायला, कोथिंबीर आणायला गेलेला मुलगा अजून आलेला नाही आहे। तो आल्याच्या नंतर आपण तोपर्यंत पोहे जरा होतील थंड आणि मग आपण खाऊयात पोहे। आम्ही दोघं मिळून खाणार पोहे। तो म्हटला होता मला करू नको, पण मी म्हटलं तू खाणार असशील तर मी थोडेसे खायला पोहे करेन। मग तो आल्याच्या नंतर आम्ही दोघंजण मिळून हे पोहे खाणार। खरंच छान, आंटीच करती तसे तर नाही झाले, आंटीच्या हाताची चव नाही आहे, पण उत्तम अतिउत्तम पोहे झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये कांदा आहे आणि भरपूर सारे टोमॅटो आहे। कोथिंबीर यायची वाट बघत नाही आहे मी, तो खातोय की नाही काय माहिती, त्याच्यासाठी थोडेसे पोहे ठेवते आणि मी पोहे खाऊन घेते। खरंच खूप छान झालेले आहेत पोहे। पोहे मी एकटी खाल्ले, ह्याने खाल्लेच नाहीत पोहे। आणि दुसरं म्हणजे आता हे सगळं भरलेलं आहे ह्याच्यामध्ये। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की ह्याच्यामध्ये तळलेले काजू, तळलेले बदाम, तळलेला डिंक आणि काजू आणि खारीक आणि खोबरं होतं ह्याच्यामध्ये सगळं। तर मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली। आता थोडीशी साखर जर म्हणायला गेली ना तर थोडीशी कमी प्रमाणात साखर घातलेली आहे, कारण आता ती गोड आवडते कोणाला, किंवा माझ्या मिस्टरांना तर लई गोड आवडतं, तिला आवडतंय की नाही म्हणून जर साखर कमी घातलेली आहे। मी नेलेली साखर महागारी आणली रिटर्न, ती वाया जाऊ नये म्हणून। आणि हे शिवमला एवढं, शिवमच्या पप्पांनाही आवडतं म्हणून एवढं आपण ठेवूयात घरी। आणि हे बाकीचं सगळं नेऊयात बांधून। उद्या जाणार आहोत तर उद्या जायची ही प्रिपरेशन, पूर्वतयारी आहे असं म्हटलं तरी चालेल। आता पुढची शॉपिंग अजून भरपूर सारी करायची आहे। अजून घेतलेलं नाही आहे बाळाला काही सोन्याचं चांदीचं, काहीही घेतलं नाही। या 2 पिशव्या मी येता माझ्या आणल्या सासरवाडीकडून, म्हणजे जेणेकरून हे जरा सेफ्टी असं बसावं आणि व्यवस्थित असं राहावं म्हणून। हा चिवडा माझ्या आईने दिला होता करून, पण कोणीच खाल्ला नाही। काल थोडासा ह्यांनी भूक लागली म्हणून खाल्ला, तो तसंच राहिलेला आहे चिवडा अजून। किचनवर प्रचंड असा पसारा पडलेला आहे। 10:30 वाजलेले आहेत तरी अजून हे आलेले नाही। किचनमध्ये झालेलं आहे, दोघं असले 4 असले तरी आमच्या घरात तेवढीच भांडी पडतात, कारण माझा हातगुण तसंच आहे भांडी पाडायला। आता फरशी पुसून घेते एडी वाकडी। आणि तुम्ही पण भांडी घासायला लागला, एवढेच ओले होता का? कुठेही भांडी घासामध्ये एवढीच ओली होते। मला सगळे ओरडतात, आई ओरडती, माझी बहीण ओरडती, माझे मिस्टर पण ओरडतात। शिवम लहान होता त्यावेळेस तर सासूबाई ओरडायच्या, लय ओली होती बाई द्या म्हणून। ठीक आहे, तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती मला। तर हे जो शिंठवडा वाटायला गेले ना तिथे तर एक बाई होती,
एक बाई होती अगदी तिडतिडी, म्हणजे अगदी तिचं वजन 40-45 किलो असेल, पूर्ण पिवळी चुटूक झालेली होती बाई. इकडं मिरची चालू आहे, इथं मध्ये मसाला चालू आहे आणि इकडं सुंठवडा वाटायचा. तिन्ही काम एकटी हँडल करत होती, एकटी. खरंच पुणे तिथं काय ऊन आहे ना, पुण्यात काहीच कोणच उपाशी मरू शकत नाही. पुणे तिथं काय ऊन आहे, पुणे साधले तर पुणे नाही तर जन्माचं तुंतुन, असं बरीच सारी लोक म्हणतात. आणि दुसरं म्हणजे पुण्यात राहणारी लोक उपाशी मरत नाहीत. फक्त 2 गोष्टी, चूर यांची नळगी सोडून बाकीच्या कुठल्याही गोष्टी करायला लाजायचं नाही, वेळ येईल तसं राहायचं, कष्ट करायला भ्यायचं नाही. मी म्हणते वेळ पडली ना तर कुणाची शी काढायला सुद्धा मागं बघू नका, पण त्या 2 गोष्टी सोडून सगळ्या गोष्टी करा. चांगले वाईट दिवस सगळे येत असतात, पण संघर्ष करायला घाबरायचं नाही. कुठेही पुण्यात काही करा, छोटस जागा असली तरी मला इतकं कौतुक वाटलं त्या बाईचं. अगदी एवढं छोटस त्याला अपार्टमेंट होतं, छोटीशी रूम, आणि त्याच्यामध्ये तिचा तो धंदा चालू होता आणि खूप सारे पैसे आहेत. हा बिझनेस बी म्हणजे माझ्या डोक्यात आला की तो पण बिझनेस उद्या भविष्यात होऊ शकतो. कारण 1 किलो दळायला 45 रुपये, 45 रुपये, हळद दळायला 60 रुपये आणि मसाला पण दळायला 60-70 रुपये असतील. पण मी हळद दळायचे विचारले, कारण माझ्या डोक्यात होतं की हळद आणून आपण दळूयात. पण हळद 280 रुपये किलो आणि 60 रुपये किलो दळायला, म्हणजे ते काही परवडेबल नाहीये. हे आणतात महाबळेश्वरून हळद. म्हणजे आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो. आता तुम्ही मला म्हणता की तू का करत नाही, मी करते, माझ्या डोक्यात आहे सगळं, मी पण करणार आहे. आणि त्याच्यासाठी आता मी भाड्याने येऊन कुठलं करणार नाहीये, मी जी करणार ती माझ्या स्वतःच करणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं म्हणजे माझा नेक्स्टचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आणि आल्यावर माझा नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. पुणे तिथे काय ऊन आहे, निजा भाऊ राहते सोलापूरमध्ये. कोणचा भाऊ? पुणे तिथं काय ऊनच आहे की? बरोबर.